श्री स्वामी समर्थ महाराज की जय। नमस्कार भक्त हो, आज आपण श्री स्वामी समर्थ महाराजांची एक छोटी पण मनाला स्पर्श करणारी कथा ऐकणार आहोत। खूप वर्षांपूर्वी एका गरीब शेतकऱ्यावर मोठे संकट आले होते। त्याची शेती पिकली नव्हती, घरात धान्य उरले नव्हते आणि मन पूर्णपणे खचले होते। दुःखी मनाने तो श्री स्वामी समर्थ महाराजांकडे आला आणि अश्रूंनी डोळे भरून म्हणाला की महाराज, आता या जगात माझा कोणीच नाही, तुम्हीच माझा शेवटचा आधार आहात। स्वामी समर्थ महाराजांनी त्याच्याकडे करुणेने पाहिले आणि शांतपणे विचारले, तू परिश्रम करणे सोडलेस का? शेतकरी म्हणाला, नाही महाराज, मेहनत तर केली, पण नशीब साथ देत नाही। तेव्हा स्वामी महाराज हसले आणि जवळ पडलेल्या एका साध्या दगडाकडे बोट दाखवत म्हणाले, हा दगड घरी घेऊन जा, रोज मनापासून त्याची पूजा कर आणि कधीही आपले कर्म सोडू नकोस। शेतकऱ्याला काहीच समजले नाही, तरीही गुरु वचन मानून तो दगड घरी घेऊन गेला। रोज श्रद्धेने पूजा करू लागला आणि अधिक मन लावून शेती करू लागला। हळूहळू त्याच्या आयुष्यात बदल होऊ लागला। कोरडी जमीन हिरवीगार झाली, पीक भरघोस आले आणि त्याच्या घरात पुन्हा आनंद व समृद्धी नांदू लागली। काही काळानंतर आनंदाने भरलेला तो शेतकरी स्वामी समर्थ महाराजांकडे परत आला आणि विनम्रतेने म्हणाला, महाराज, त्या दगडात अशी कोणती शक्ती होती? तेव्हा स्वामी समर्थ महाराज स्मितहास्य करत म्हणाले, शक्ती दगडात नव्हे, तर तुझ्या श्रद्धेत, विश्वासात आणि कर्मात होती। जेव्हा माणूस श्रद्धेने कर्म करतो, तेव्हा चमत्कार आपोआप घडतात। भक्त हो, ही कथा आपल्याला शिकवते की संकट कितीही मोठे असले तरी गुरुवर अढळ विश्वास ठेवला, मेहनत सोडली नाही, तर दुःख कधीच कायम राहत नाही। या विश्वासासह चला, मनापासून उच्चार करूया श्री स्वामी समर्थ महाराज की जय। श्री